श्री स्वामी समर्थ. आज माझ्या मैत्रिणीचा मुलीचा वाढदिवस आहे. तर तिला एक मदत म्हणून मी छोले बनवले आहे. तर 30 लोकांसाठी मी आज छोले बनवले आहे आणि बाकीच्या माझ्या मैत्रिणी त्या पण वेगवेगळ्या पदार्थ घेऊन येते. कोणी पुरी, कोणी आणखी एक भाजी असं मिळून आम्ही सर्व जेवण बनवत आहे आणि काही तिने पण खूप साऱ्या गोष्टी बनवलेल्या आहे. तर इथं आपले छोले मस्त तयार आहे. मी त्यांना वरून मस्त बटाटे घालून तडका दिलेला आहे. खूप छान मस्त असे चव लागते आणि छोले पण उत्तम झालेले होते. खूप चविष्ट झाले होते. सर्वांना खूप आवडले होते आणि एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये मी पहिल्यांदा छोले बनवले. थोडी भीती होती की चव कशी होईल, पण खूप छान झालेले होते चवीला. तर थोडंसं रेडी केलं मुलीला, मी पण थोडी रेडी झाली. थोडी रेडी याच्यासाठी की समोर तुम्हाला दाखवते. आता निघालो आम्ही हॉलवरती. तर तिथं पोहोचल्यानंतर माझ्या मैत्रिणीला थोडी तयारी करून द्यायची होती, तर तिला रेडी केलं आणि बाकीची कामं आवरून आम्ही इथं सजण्यासाठी तयार आलो. काही मैत्रिणी तयार झालेल्या होत्या आणि आमचं चालू होतं. माझं पण हेअरस्टाईल वगैरे सर्व बाकी होती. तर तेच आम्ही तयारी इथं करत होतो एका रूममध्ये. आदल्या दिवशीच आम्ही सर्व डेकोरेशन वगैरे सर्व येऊन केलेलं होतं. तिला मदत केली होती. तर इथं आमची तयारी आता चालू आहे. तयारी वगैरे झाल्यानंतर मग बड्डे केक कट वगैरे केला आणि इथं पिलूला घेऊन मी मस्त फॅनसमोर बसलेली होती, कारण आज गरमी थोडी वाढलेली होती. तिकडे मस्त फोटो वगैरे काढणं चालू होते एका. तर इथं निवांत आम्ही बसलेलो होतो फॅनसमोर. मुलांना खूप गरमी लागत होती. तर इथं आमच्या प्रिन्सेसचाच पहिला वाढदिवस आहे. Happy birthday, dear Safi. Happy birthday to you. आणि इथं पिलू आमचं हे पण टाळ्या वाजवतं, तर सर्व टाळ्या वाजवतं. इथं समजत त्याला अजून काही नाही, पण थोडं बोललं वगैरे की त्याला खूप हसायला येतं. त्याच्यानंतर आम्ही जेवण करायला बाहेर टेबल लावलेले होते. तर माझ्या काही मैत्रिणींनी पुरी बनवून आणलेली होती. आम्ही रात्री सर्व मिळून चपात्या बनवले, मी छोले, तिने लाडू वगैरे करून ठेवले होते. कोणी राईस आणला होता, कोणी सांबार आणली होती. खूप सारे पदार्थ तुम्हाला इथं बघायला मिळेल, कारण की एकटीला भार नको म्हणून आम्ही काय केलं, सर्वांनी वाटून घेतलं. कोणी काय बनवायचं, कोणी असं सर्व मिळून सर्वांनी काही काही बनवून आणलेले होतं. तर मस्त पोटभर इथं आता आमचं जेवण चालू आहे आणि मस्त चटई टाकून घेतली आम्ही झाडाखालीच मस्त जेवण करत होतो पोटभर. इथं तुम्हाला माझ्या प्लेटमध्ये जे काही मेनू दिसतात ते अर्धेच आहे. मी अर्धे घेतलेले, अर्धे बाकी आहे. नंतरनं ऊन खूप होतं आणि इथल्या किंडरगार्टनमध्ये बड्डे आम्ही तिचा केला आणि मोस्टली इथं फॅन वगैरे नसतो, एकच फॅन होता. तर तो पण कमी चालत होता, सर्वांना त्याची हवा मिळत नव्हती. म्हणून आम्ही काय केलं, मस्त बाहेर मॅट टाकले आणि झाडाखाली थंड असं वाटत होतं म्हणून मॅट टाकून मस्त तिथं आम्ही निवांत बसलो. तर थोड्या गप्पा वगैरे झाल्यानंतर आता आम्ही केलेली आहे सर्व क्लिनिंग झाल्यानंतर सर्व मिळून कामं केले ना की कसे व्यवस्थित मस्त होतात. तर इथं सर्व फ्रेंड्स मिळून सर्व क्लिनिंग वगैरे केलं, सर्व आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. चला मग आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.